नमो नमः छात्राः. आज आपण इयत्ता 8वीचा कह का किम या टॉपिकवरचा भाषाभ्यास बघणार आहोत. बघा, चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत. आपण कह का किम मध्ये बघितलं होतं का जे कह आहे पुल्लिंगसाठी वापरलं जातं, का आहे स्त्रीलिंगसाठी वापरलं जातं आणि किम हे नपुंसकलिंगसाठी वापरलं जातं. परंतु इथे तुम्हाला कह का किमचा वापर नाही करायचा आहे, तर नॉर्मल सेंटेन्स तयार करायचं आहे. चित्र दिसतंय आपल्याला, एक मुलगा आहे पहिल्या चित्रामध्ये आणि तो अभ्यास करत आहे. म्हणून अभ्यास करतोय आणि त्याच्या हातामध्ये ना लेखणी आहे, म्हणजे पेन आहे, तो लिहित आहे काहीतरी. म्हणून आपलं सेंटेन्स तयार होईल, बालकः लिखती. बालक एकवचन आहे म्हणून बालकः वापरलाय. सेकंड नंबर बघा, मूषक दिसतोय आपल्याला. तो मूषक जे आहे त्याच्या हातामध्ये काहीतरी आहे आणि तो खात आहे. म्हणून आपण खाण्याच्या क्रियेला खाद धातूचा वापर करून खादती असा शब्द तयार करतो. म्हणून मूषकः खादती हे आपलं उत्तर आहे. थर्डमध्ये एक हत्ती आहे ज्याला गज म्हटलं जातं संस्कृतमध्ये, म्हणून आणि तो चालत आहे म्हणून वाक्य तयार होईल, गजः चलती. आणि लास्ट जो पिक्चर दिसतोय त्याच्यामध्ये मंकी आहे. मंकीला आपण मरकट म्हणतो संस्कृतमध्ये, म्हणून मरकटः कुर्दती. आता कुर्दती म्हणजे काय, तर उड्या मारणे. पुढचा भाषाभ्यास जो आहे तिथे म्हटलेला आहे, मंजुषायाः सहाय्येन वाक्यानि रचयत. मंजुषा म्हणजे ऑप्शन्स जे दिलेले आहेत ना तुम्हाला खाली, त्यांच्या मदतीने, सहाय्येनं त्यांच्या मदतीने वाक्यांची रचना करा. बघा, पहिला बॉक्स जो दिसतोय, हरिणः गायकः नृपः सः एषः कः अमितः कपोतः मार्जारः शुकः सिंह. तर हे सगळ्यांसमोर आपल्याला विसर्ग दिसतोय, म्हणजे आपल्याला लक्षात येईल का हा पुल्लिंगचा चार्ट आहे. एवढे जे ऑप्शन्स आहेत ते पुल्लिंगचे आहेत. पुढच्यामध्ये आपल्याला चटका, पिपिलिका, बालिका, विद्यार्थिनी हे जे ऑप्शन्स दिसतात तर हे स्त्रीलिंगचे ऑप्शन आहेत. आणि खाली वदती, पश्यती, पतती, हसती, खादती, पिबती, वसती, कथयती, नमती, वहती, गायती, चलती हे जे ऑप्शन्स दिलेले आहेत हे सगळे क्रियापद आहे. तर यांचा उपयोग करून तुम्हाला वेगवेगळी वाक्य तयार करायचे आहे जे अर्थपूर्ण राहतील. वरच्या 2 बॉक्समध्ये आपल्याला कर्ता दिलेली आहेत, पुल्लिंग आणि स्त्रीलिंगची कर्ता आहेत, आणि खालच्या बॉक्समध्ये आपल्याला क्रियापद दिलेलं आहे. तर यांचा वापर करायचा आहे. म्हणून पुल्लिंगचे जे वाक्य तयार होत आहे ते बघा पहिले. सिंह गर्जती, गायकः गायती, गायक म्हणजे सिंगर, गायकः गायती. नेक्स्ट आहे अमितः पश्यती, म्हणजे बघतो, पश्यती म्हणजे बघणे. हरिणः भ्रमती, भ्रमण करणे म्हणजे फिरणे, हरिण फिरत आहे. कपोतः पतती. नंतर आहे स्त्रीलिंगची वाक्य. स्त्रीलिंगच्या वाक्यांमध्ये बघा, नदी, नदी वहती म्हणजे नदी वाहत आहे. बालिका हसती म्हणजे बालिका हसत आहे. पिपिलिका चलती, पिपिलिका म्हणजे मुंगी, तर चालत आहे. चलती म्हणजे चालणे. चटका खादती, चटका म्हणजे चिमणी, तर ती खात आहे असं आपण वाक्यात सांगू शकतो. शिक्षिका कथयती, कथयती म्हणजे सांगणे किंवा बोलणे. यानुसारच तुम्ही अजून वेगवेगळी वाक्ये तयार करू शकता तुमच्या मनाने. सह, एषः, कह याचा वापर करून कह हसती, कह हसती, कह चलती, कह पिबती म्हणजे कोण चालत आहे, कोण खात आहे, कोण हसत आहे, अशी क्रियापदं तुम्ही कह समोर लावू शकतात. सह हे जे वाक्य, सह हा शब्द आहे, सह म्हणजे तो, तर सह हसती, सह उत्तिष्ठती. तुम्हाला जे क्रियापदं दिलीत ना खाली बघा, क्रियापदांचे अर्थ नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला वाक्य तयार करता येतील, कारण कर्त्याचे अर्थ तुम्हाला माहीत झालेले आहेत. कपोत एक शब्द आलेला होता तुम्हाला कर्त्यामध्ये, त्याचा अर्थ होतो कबूतर. तर क्रियापदं जी आहेत ना, वदती म्हणजे बोलणे, पश्यती म्हणजे बघणे, पतती म्हणजे पडणे, हसती म्हणजे हसणे, खादती म्हणजे खाणे, पिबती म्हणजे पिणे, वसती म्हणजे राहणे, कथयती म्हणजे सांगणे, नमती म्हणजे नमन करणे, नमस्कार करणे, वहती म्हणजे वाहने, गायती म्हणजे गाणे, चलती म्हणजे चालणे, उपविशती, उपविशतीचा अर्थ होतो बसणे, क्षिपती, क्षिपती म्हणजे फेकणे किंवा टाकणे, उत्तिष्ठती, उत्तिष्ठती म्हणजे उठणे, जसं उपविशती बसणे आणि उत्तिष्ठती उठणे.
तिष्ठती, उठण्याचा अर्थ होतो की उभे राहणे. तिष्ठती म्हणजे थांबणे, स्थिरावणे. गच्छती म्हणजे जाणे, आगच्छती म्हणजे येणे, भ्रमती म्हणजे फिरणे आणि गर्जती म्हणजे ओरडणे. तुमच्या मनाने तुम्ही यानुसार सेंटेन्स तयार करू शकतात. एक्झाम्पलसाठी तुम्हाला 5-5 सेंटेन्स बनवून दाखवलेले आहेत. पुढे बघा, चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत. तर चित्रम दृष्ट्वा वाक्यम लिखत म्हणजे चित्र बघून वाक्य लिहा. एक मुलगी आहे, ती हसत आहे, म्हणून आपण म्हणू शकतो मुलीला बालिका म्हणतात, म्हणून बालिका हसती. तुम्ही छात्रा हसती असं म्हटलात तरी चालेल. पुढच्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय की एक महिला आहे आणि ती चालत आहे, म्हणून चालण्याच्या क्रियेला आपण मागेच बघितलं की चलती म्हणतात. तर महिला चलती. इथे आपल्याला जे पिक्चर दिसतंय तिथे त्या महिलेच्या हातामध्ये पुस्तक आहे, मागे ब्लॅकबोर्ड आहे, म्हणून आपल्याला कळतंय की ती शिक्षिका आहे. म्हणूनच शिक्षिका वदती, ती बोलत आहे, सांगत आहे, म्हणून शिक्षिका वदती. वदती म्हणजे बोलणे, सांगणे. आणि आपण मागेच बघितलं की मुंगीला पिपिलिका असं म्हणतात, म्हणून पिपिलिका चलती, ती पण चालत आहे म्हणून चलती. कृती दिलेली, तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली, सांगितलेलं आहे क्रियापदम योजयित्वा छात्राः वाक्यानि वदन्ति. म्हणजे क्रियापदांचं योजन करून, क्रियापद तिथे लिहून, छात्रा बहुवचन आहे, छात्रः छात्रौ छात्राः बहुवचन आहे, वाक्यानी म्हणजे वेगवेगळे वाक्य सांगतील किंवा बोलतील, वदन्ति. खाली बोललेला आहे व्यजनम. आता तुम्हाला इथे फक्त क्रियापद भरायचं आहे. काय पुढे करता जो आहे तो दिलेला आहे, म्हणजे व्यजनम हा करताय, तर तो काय आहे, फिरत आहे, म्हणून व्यजनम फिरती. व्यजन म्हणजे फॅन, व्यजनम म्हणजे फॅन, नपुंसकलिंग शब्द आहे. व्यजनम भ्रमती. पुढे बघा, एक छोटं बालक आहे, म्हणून आपण त्याला अपत्य असं म्हटलेलो आहोत. अपत्यम हसती, हसत आहे बालक, म्हणून अपत्यम हसती. आपण या ठिकाणी पश्यती पण शब्द घेऊ शकतो की तो बघत आहे, पश्यती शब्द घेतला तरी चालेल. पुढे जलम, त्यांनी करता दिलेला आहे जलमचा, तर जलम वहती, पाणी जे आहे ते वाहत आहे, म्हणून जलम वहती. आणि रेलयानम म्हणजे रेल्वे, रेलयानम चलती, चालत आहे म्हणून चलती. आपण रेलयानम धावती असा शब्दही वापरू शकतो. योग्य स्तंभेषु शब्दान लिखत, हा जो पुढचा भाषा अभ्यास आहे म्हटलेला आहे योग्य स्तंभेषु शब्दान लिखत, म्हणजे योग्य स्तंभामध्ये तुम्हाला शब्द लिहायचे आहे. तर स्तंभ कोणते आहेत, पुढे बघा, सह, सा आणि तत्, हे 3 प्रकारचे तुम्हाला स्तंभ दिलेले, स्तंभ म्हणजे कॉलम्स दिलेले आहेत. तर त्यासाठी तुम्हाला आधीच्या कॉलममध्ये शब्दाहा दिलेले आहेत, ते शब्दांद्वारे तुम्हाला सह म्हणजे पुल्लिंग, सा म्हणजे स्त्रीलिंग आणि तत् म्हणजे नपुंसकलिंग, हे तुम्हाला सेग्रिगेट करायचे. आता हे सेग्रिगेट करण्यासाठी तुम्हाला सिंपल ट्रिक लक्षात ठेवायची आहे की जिथे विसर्ग आलेला आहे तो सहच्या कॉलममध्ये येईल, कारण तो पुल्लिंग असणार आहे. जिथे आकारांत आलेला आहे, म्हणजे आने अंत होतोय, साचा अंत आने झालेला आहे, म्हणजे स प्लस आ सा तयार होतो, म्हणून तिथे आकारांतचे शब्द येतील. आणि तत्च्या ठिकाणी हलंत म म्हणजे अर्धा म असलेले शब्द येतील, ते नपुंसकलिंग शब्द असतील. बघा, सह जो आहे तिथे म्हटलेलं आहे, तिथे आपल्याला शब्द टाकता येतील चंद्रः, अश्वः आणि वृद्धः. हे शब्द आपल्याला विसर्गवाले दिसत आहे की हे सगळे शब्द पुल्लिंग आहे. स्त्रीलिंगसाठी आपल्याला शब्द घेता येईल लता, पादरक्षा, शाटिका आणि पेटिका. शाटिका म्हणजे साडी, पेटिका म्हणजे बॉक्स आणि पादरक्षा म्हणजे फुटवेअर जे असतं ते. आणि लता जे आहे आपण वेल पण म्हणू शकतो किंवा एखाद्या महिलेचं नावही म्हणू शकतो. नपुंसकलिंगमध्ये बघा, उरलेले जे शब्द आहेत ते हलंत मचे उरलेले आहेत आणि ते नपुंसकलिंग शब्द आहेत. पत्रम, दुग्धम, विमानम, गृहम हे शब्द जातात नपुंसकलिंगमध्ये म्हणजेच तत्मध्ये. दुसरा जो प्रश्न आहे म्हटलेला आहे प्रश्न निर्माणम कुरुत. तुम्ही इंग्लिशला WH क्वेश्चन बघितला असेल, तसेच क्वेश्चन तुम्हाला इथे क्रिएट करायचं आहे. WH क्वेश्चन करत असताना तिथे रूल असतो की तुम्हाला एक शब्द काढून टाकायचा, तिथे तुम्हाला WHचा वापर करायचा असतो, म्हणजेच प्रश्नार्थक शब्दाचा वापर करायचा असतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं असतं. एक्झाम्पल दिलं आहे, यथा, यथा म्हणजे जसे की, फॉर एक्झाम्पल, मृगः धावती, हरिण धावत आहे. तर आपण प्रश्न तयार करू शकतो, कह धावती म्हणजे कोण धावत आहे, तर त्यांनी प्रश्नार्थक शब्द कह घेतलाय, कारण पुल्लिंग आहे, कह घेतलाय आणि धावती शब्द असाच लिहिलेला आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह लावलेलं आहे.
तर तुम्हाला जे एक्झाम्पल दिलेले खाली छात्रः लिखती, या छात्रः लिखतीमध्ये सुद्धा तुम्हाला जे क्वेश्चन तयार करायचं आहे तिथे आपल्याला कळेल. पहिल्या एक्झाम्पल सारखंच त्यांनी एक्झाम्पल दिले त्याच्यानुसारच आहे. कह लिखती, छात्रः लिखतीला कह लिखती म्हणू शकतो कारण छात्रः हा शब्द पुल्लिंग आहे. सेकंड बघा, फलम पतती म्हणजेच फळ पडत आहे, पतती म्हणजे पडणे. तर फळ जे आहे पडत आहे, पण फलम हा शब्द नपुंसक लिंग आहे. आता तुम्हाला वाटेल अर्धा म तर इथे लिहिलेला नाही आहे, पण अर्धा म नसेल तर तिथे अनुस्वार दिलेला आहे. फलम या शब्दावरती अनुस्वार दिसतोय म्हणून आपल्याला कळतंय की हा नपुंसक लिंग शब्द आहे. अनुस्वार आणि हलंत मचा वापर सेम केला जातो. फलम पतती म्हणजे फळ पडत आहे, तर म्हणून किम पतती, नपुंसक लिंगचा प्रश्नार्थक वर्ड जो आहे तो किम आहे म्हणून किम पतती, काय पडत आहे. थर्ड आहे बालिका गायती. आता बालिका गायतीसाठी आन्सर काय असेल? बालिका शब्द स्त्रीलिंग आहे आणि कह का किम मध्ये आपण का हा शब्द घेतो स्त्रीलिंगसाठी. का गायती म्हणजे कोण गात आहे. तुम्हाला लक्षात येत असेल की बरेचसे प्रश्नार्थक शब्द जे आहे ते राईम आहेत, रायमिंग वर्ड्स आहेत. पुढे बघा चौथा, मर्कटः खादती म्हणजे माकड खात आहे. तर कोण खात आहे? म्हणजेच कह खादती, कोण खात आहे? तर मर्कटः खादती. आणि शेवटी आहे एषा पश्यती, ही बघत आहे. तर एषा पश्यती स्त्रीलिंग शब्द आहे म्हणून का पश्यती आणि क्वेश्चन मार्क देणं कंपल्सरी आहे, नाहीतर अर्धा मार्क कट होतो. पुढे बघा प्रश्न तिसरा जो आहे, तालिकातः शब्दांचित्वा कथम पुरयत. आता तालिकातः म्हणजे तालिकामधून, तर कोणती तालिका? हे जे ऑप्शन्स दिलेले आहेत ना, हे सगळे ऑप्शन तुम्हाला तालिकातः असा शब्द वापरला आहे त्यांच्यासाठी. म्हणजे ह्या ऑप्शन्समधून किंवा ब्रॅकेटमधून शब्दांचित्वा शब्द निवडून कथाम पुरेत, कथा जी स्टोरी दिलेली तुम्हाला खाली ती पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला त्या स्टोरीच्या पिक्चरवरून लक्षात येत असेल की एक कावळा आहे, तो त्या घड्यावरती बसलेला आहे आणि कावळ्याच्या तोंडामध्ये काहीतरी आहे जे तो त्या घड्यामध्ये टाकत आहे. तर तुम्हाला स्टोरी लक्षात आली असेल की लहानपणी ही स्टोरी सगळ्यांनी ऐकलेली असते. बघा स्टोरी आपल्याला संस्कृतमध्ये पूर्ण करायची, त्याच्यामुळे तुमच्यासाठी ही नवीन आहे. स्टोरी आहे त्याआधी आपण ऑप्शन बघून घेऊया. भवती, पश्यती, क्षिपती, खिन्नः, काकः, पिबती, आगच्छती, भ्रमती. तर भवती म्हणजे होणे. या शब्दांचा अर्थ जर तुम्हाला माहीत असेल ना, तर तुम्ही योग्य प्रकारे ते शब्द तिथे फील करू शकतात. भवती म्हणजे होणे, पश्यती म्हणजे बघणे, क्षिपती म्हणजे टाकणे, खिन्न म्हणजे दुःखी होणे, काकः म्हणजे कावळा, पिबती म्हणजे पिणे, आगच्छती म्हणजे येणे आणि भ्रमती म्हणजे फिरणे. तर बघा एकः काय असेल आता इथे? एकः काकः अतीव तृषार्त म्हणजे एक कावळा, अतीव म्हणजे खूप, तृषार्थः म्हणजे तहानलेला होता. सह अत्र तत्र इथे येईल भ्रमती, तो इकडे तिकडे फिरला, भ्रमती म्हणजे फिरला. किंतु जलम नास्ती, परंतु जल नव्हतं, पाणी नव्हतं. नास्ती म्हणजे नसणे, किंतु म्हणजे परंतु. सह वने एकम घटम डॅश डॅश, सह वने, वने सप्तमी विभक्ती आलेली आहे इथे. तो वनात एक घटम म्हणजे घडा, तर घडा काय त्याला दिसला ना म्हणून पश्यती, पश्यती म्हणजे बघतो. किंतु घटे जलम अल्पम, परंतु घड्यामध्ये, घटे म्हणजे घड्यामध्ये, जलम जल, अल्पम अल्पम म्हणजे थोडे होते. सह डॅश डॅश भवती, आता तो दुःखी झालेला आहे म्हणून आपण म्हणणार सह खिन्नः भवती, तो दुःखी झालाय. सह घटस्य समीपे पाषाणखंडान पश्यती, त्याने घड्याच्या जवळ, घटस्य शब्दाची षष्टी विभक्ती आलेली आहे. तुम्हाला देव, वन, माला हे शब्द तुमच्या शाळेमध्ये जर पाठ करायला लावले तर तुम्हाला ते पाठ करणं गरजेचे आहे. त्याचा वापर त्या शब्दानुसार या ठिकाणी होत असतो आणि ते शब्द पाठ झाल्याशिवाय तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावता येत नाही. म्हणून ते ज्या तालिका असतात ते पाठ करणं गरजेचं आहे. बघा सह घटस्य म्हणजे षष्टी विभक्ती, घटाच्या, समीपे म्हणजे जवळ, पाषाणखंडान पश्यती म्हणजे दगडांना बघतो, पाषाणखंड म्हणजे दगड किंवा खडे. सह एकैकम पाषाणखंडम, तो एक एक दगड, घटे म्हटलेला आहे, घटे, क्षिपती, आता क्षिपती म्हणजे टाकणे किंवा फेकणे, तर तो घड्यामध्ये काय करतो? एक एक पाषाणखंड, एक एक दगड टाकतो. तेन जलम उपरी, आता त्याने काय झालं? जल जे आहे, पाणी जे होतं ते वरती आलंय म्हणजे आगच्छती. काकः जलम डॅश डॅश म्हणजे काकः जलम पिबती, कावळ्याने पाणी पिलं. संतुष्ट च भवती, भवती म्हणजे होणे, म्हणजे तो काय झालाय? सॅटिस्फाईड झालाय. संतुष्ट म्हणजे सॅटिस्फाईड झालेला आहे.
अशी स्टोरी होती. आता शेवटचा टॉपिक आहे पठत बोधत. आता हे पठत आणि बोधतमध्ये बघा, अत्र, तत्र आणि कुत्र असा शब्द दिलेले आहे. अत्र म्हणजे इथे, तत्र म्हणजे तिथे आणि कुत्र म्हणजे कुठे असा शब्दांचा अर्थ आहे. तर खाली तुम्हाला जे शब्द दिसत आहे, एक चित्र दिलेलं आहे त्याच्या आधी आणि त्या चित्राचं वर्णन इथे केलेलं आहे की शुनकः अत्र. शुनकः म्हणजे जो कुत्रा आहे तो, शुनकः अत्र, कुत्रा इथे आहे. बालिका अत्र किंवा अत्र बालिका असं पण तुम्ही म्हणू शकता. अत्र शब्द आधी लावलात तरी चालतो. अत्र, तत्र, कुत्र आधी आले तरी चालतील. बालिका अत्र म्हणजे बालिका इथे आहे. पुढे आहे कंदुकः कुत्र म्हणजे बॉल कुठे आहे, तर कंदुकः अत्र, बॉल इथे आहे. वरती बघा, पर्वतः तत्र, पर्वत तिकडे आहे. वृक्षः तत्र, वृक्ष तिकडे आहे. नदी कुत्र, नदी कुठे आहे, नदी तत्र, नदी तिकडे आहे. वायू कुत्र, वायू कुठे आहे, वायू सर्वत्र, वायू म्हणजे हवा, वायू सगळीकडे आहे, सर्वत्र म्हणजे सगळीकडे. प्रकाशः कुत्र, प्रकाश कुठे आहे, प्रकाशः सर्वत्र, प्रकाश सगळीकडे आहे. यानम कुत्र म्हणजे यान कुठे आहे, यान म्हणजे वाहन. यानम अत्र नास्ती, ते वाहन इथे नाही आहे. यानम तत्र नास्ती, यान तिकडेही नाही आहे. यानम अन्यत्र म्हणजे वाहन दुसरीकडेच आहे, अन्यत्र म्हणजे दुसरीकडे. बालिका कंदुकः शुनकः च एकत्र, खाली सेंटेन्स दिलेला आहे. बालिका कंदुकः शुनकः च एकत्र म्हणजे बालिका, कंदूक म्हणजे बॉल, शुनक म्हणजे कुत्रा, हे सगळे एकत्र आहे. गृहम वृक्ष च एकत्र आणि घर आणि वृक्ष म्हणजे झाड एकत्र आहे. तुम्हाला दिसतंय तिकडे घर आणि झाड जवळजवळ आहे. तर तुम्हाला अत्र, तत्र, कुत्र, अन्यत्र, सर्वत्र, एकत्र हे खाली जे शब्द दिलेले पिंक लेटरमध्ये ते तुम्हाला माहीत पाहिजे त्याचा अर्थ. तुम्हाला आजचा टॉपिक जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही मदत होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.